शिंदे फडणवीस सरकार हे घटनाबाह्य आणि खोक्याचं सरकार आहे, त्यामुळे आपण गद्दार हा शब्द वापरणारच, असा हल्लाबोल युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केलाय। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री राज्याचा कारभार पाहतायत, मग यातील खरा मुख्यमंत्री कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेले युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची आज हॉटेल सयाजी इथं इंडिया आघाडीतील प्रमुख नेते आणि घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली। या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली। शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाच्या आमदारांवर आदित्य ठाकरे हे गद्दार म्हणून टीका करत असतात। यावर शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात येत असतो। मात्र शिवसेनेतून फुटून गेलेले शिंदे गटातील आमदार हे गद्दारच आहेत, असा पुन्हा एकदा आमदार आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय। शिंदे फडणवीस सरकार हे घटनाबाह्य आणि खोक्याचं सरकार आहे, त्यामुळे आपण गद्दार हा शब्द वापरणारच, असंही त्यांनी सांगितलं। 2 वर्ष जी गद्दारीची आहेत, मी ही वाक्य वापरणार, कारण जे आहेत ते आहेत। घटनाबाह्य सरकार देखील आहे। आणि जर आपण पाहिलं असेल, कोणी जर आपल्या देशाचा न्यायपूर्ण पालिकेचा अभ्यास केला, जर आपल्या संविधानाचा अभ्यास केला, तर हे सरकार घटनाबाह्य आहेच, गद्दारांचं सरकार। आणि या गद्दारीवर शिक्कामोर्तब होऊ नये याच्यासाठी आम्ही लढत आहोत। नाही, हे तर खोक्याचंच सरकार आहे ना। आणि आता काय आहे की मुख्यमंत्र्यांना वाटतं की 33 देशांनी याची नोंद घेतली, खरं नोंद घेतली गद्दारीची। त्यांना वाटतं जे काही केलं त्यांची नोंद घेतलेली। महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रातील अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत, मात्र सध्याच्या सरकारनं या विकास कामांचं अजूनही उद्घाटन केलेलं नाही, असं सांगत महाराष्ट्रावरच अन्याय का, असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय। आता परवाकडे आम्ही पुण्यात होतो, पुण्याचं नवीन टर्मिनलची इमारत एअरपोर्टची तयार आहे, उद्घाटनासाठी वेळ नाही। MTHL ला 3 महिने आम्ही ओढत होतो, आता कुठेतरी वेळ मिळालेली आहे। आता 12 तारीख पण दिलेली आहे, म्हणजे काय मॅच फिक्सिंग झालंय का की हे सरकार टिकवायचं कसंही। पण ह्या सगळ्या गोष्टींवर देखील आपण लक्ष दिलं पाहिजे की महाराष्ट्र म्हणून आपल्याला अन्याय का होतं। आता आपण पाहिलं असेल, अयोध्येमधलं जे एअरपोर्ट आहे, महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिलेलं आहे। देशाच्या कॅबिनेटने त्याला मान्यता दिली, आनंद आहे, आम्ही देखील स्वागत करतो। गोव्यामध्ये जे भाजपचे कार्यकर्ते होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री होते मनोहर पर्रिकर साहेब, त्यांच्या नावाने मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिलेलं आहे। मग महाविकास आघाडीच्या काळात आम्ही नवी मुंबईतलं एअरपोर्ट दिवा पाटील एअरपोर्ट असं नाव दिलेलं, ते अजून मान्य झालेलं नाही आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिलेलं, ते मान्य झालं नाही आहे। तर मुख्य म्हणजे हीच गोष्ट राहते की वारंवार महाराष्ट्रावरच अन्याय का होतो, हा एक प्रश्न आहेच। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी जाऊन स्वतः भेटतात। हे कृत्य म्हणजे न्यायमूर्तींनी आरोपींना भेटण्यासारखं आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे। हे दोघे फोनवर बोलले असते तर चाललं असतं। फोन टॅपिंगची त्यांना भीती वाटत असेल तर सत्ता तर त्यांचीच आहे, असा टोलाही त्यांनी लगावलाय।